विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र कारागृह भरती याच्याबद्दल तुम्ही जाहिरात पाहिली असेल किंवा त्याबद्दल ऐकलं असेल, तर मी तुम्हाला अगोदर जाहिरातीतील पद आणि त्यांची संख्या आणि त्यांचं क्वालिफिकेशन काय, टायपिंग कोणाला आहे आणि कोणाला नाही ते एकदा पाहून घ्या। सामान्यपणे 10वी किंवा 12वी उत्तीर्ण नंतरच पुढच्या गोष्टी आहेत। प्रत्येक ठिकाणी 10वी 12वी क्रायटेरिया दिलेलं आहे। लिपिकसाठी 125 पद आहेत, तर कोणतीही पदवी चालेल, त्यासाठी काय असं अडचण नाही। त्यानंतर वरिष्ठ लिपिक 31 कोणतीही पदवी। त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी, याला आपण स्टेनो म्हणतो, तर त्याला 10वी आणि शॉर्ट हँड पाहिजे 100 शब्द प्रति मिनिट, मराठी इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट अशी त्याचं क्वालिफिकेशन आहे। याला स्टेनो म्हणतात बरं, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर श्रमिक, मिश्रक हा शब्द 10वी 12वी बी फार्म आणि डी फार्म। मिश्रक म्हणजे त्याच मेडिकल संदर्भात ज्या गोष्टी येतात त्या संदर्भात तुम्हाला ते काम करावं लागणार आहे तिथं। आणि शिक्षकासाठी डी.एड पाहिजे। त्याच्यानंतर याची पदसंख्या 12 आणि हे मिश्रक जे त्यांची 27 पद आहेत। 125 लिपिक, वरिष्ठ लिपिक 31 आणि लघुलेखकचे 4 आहेत। त्याच्यानंतर पुढचा आहे शिवणकाम निदेशक, म्हणजेच टेलरचंच काम करावं लागेल, कारण तिथं कायद्यानं तुम्हाला ते शिकावलं पण लागणार आहे आणि कपडे पण शिवण्यासाठी काही वेळेस तुम्हाला आवश्यकता लागली तर त्या ठिकाणी ते काम करावं लागणार आहे आणि त्या कायद्यांना पण शिकावं लागतं तुम्हाला। तर हे 10 पद आहेत। ITI आणि मास्टर टेलरिंगचा व्यवसाय पाहिजे, तो म्हणजे अनुभव पाहिजे आणि त्याच याच्यात कोर्स झाला पाहिजे तुमचा। आता सुतारकाम निदेशक, म्हणजे तुम्हाला तिथं कायद्यानं सुतारकाम पण शिकावं लागतं। ITI सुतारकाम 2 वर्षाचा अनुभव पाहिजे। त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ 12वी भौतिक आणि रसायनशास्त्र पाहिजे, 1 वर्षाचं प्रशिक्षण प्रमाणपत्र पाहिजे, म्हणजे कुठेतरी प्रशिक्षण घेतलं त्या संदर्भात। बेकरी निदेशक ITI बेकरी, कन्फेक्शनरी क्राफ्ट मॅनशिप 2 वर्षाचा अनुभव पाहिजे। तर या ठिकाणी याच्यात ITIतले हे सगळे ट्रेड येतं, म्हणजे बेकरीसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्शन करावं लागेल, त्या लोकांना शिकवावं लागेल, कारण जेलमध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कामं करावं लागतात कायद्यांना, तर त्या हिशोबाने तुम्हाला शिकावं लागतं तिथं। त्यानंतर तानाकार हा शब्द आहे, ITI तानाकार 2 वर्ष अनुभव। त्यानंतर विणकाम निदेशक, विणकाम टेक्नॉलॉजी ITIमध्ये असते, 2 वर्षाचा अनुभव आहे। आणि विणकाम म्हणजेच काय, जे साड्या वगैरे किंवा स्वेटर वगैरे मफलर असे विणायचे असतात त्याच्यावरती असतं, किंवा मशीनवरती पण विणकाम असतं। त्यानंतर चर्मकला, चपला वगैरे यासाठी ITI चर्मकला 2 वर्षाचा अनुभव। यंत्रनिदेशक 2 पद येतं, ITI मशिनिस्ट 3 वर्षाचा अनुभव। आणि निटिंग अँड विविंग निदेशक, निटिंग म्हणजे आपण याला म्हणतो ना विणणे, कुठली गोष्ट विणण्याच्या संदर्भात येतो। तर विविंग टेक्नॉलॉजी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जसं मशीनवरती आपण वस्त्र विणतो तर त्या प्रकारचा हा जॉब आहे। त्यानंतर करवत्या, म्हणजे लाकूड काम कापणारा करवत्या 4थी उत्तीर्ण, सॉमिलमध्ये स्वायर कामाचा 1 वर्षाचा अनुभव, म्हणजे हे तर एकच पद आहे, त्याच्याबद्दल काही वादच नाही, तिथं करवत चालवणं किंवा लाकडं कापता येणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर लोहार काम निदेशक एकच आहे फक्त, ITI सीट मेटल टिन स्मिथ आणि 3 वर्षाचा अनुभव आहे। तर ITI त्याला क्वालिफिकेशन आहे आणि इथं त्या पत्र्याच्या कामासंदर्भात आहे सगळं पूर्णपणे। आणि कातारी टर्नर, म्हणजे लोखंडाच्या जॉबवरती जे मशीन असतं, टर्निंग मशीन असतं, लेथ मशीन जे असतं त्याच्यावरती जे जॉब तयार करतात त्याच्यावरती। त्यानंतर गृहपर्यवेक्षक 10वी उत्तीर्ण, कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा 10 पदविका शिक्षण प्रमाणपत्र। आणि पंजा व गालीचा निदेशक विणकामामध्येच येतं, तर गालीच्या वगैरे तयार करणं हे विणकामाचेच प्रकार तिथं, हँडमेड असतं ते। ब्रेल लिपी निदेशक अंध शिक्षण प्रमाणपत्र 1 वर्षाचा अनुभव आहे, म्हणजे ब्रेल लिपी ही अंध लोकांना शिकवतात त्या प्रकारचं आहे ते पण। आता जोडारी, याला वेल्डर असं म्हणतो, ITI 2 वर्षाचा अनुभव आहे। आणि प्रिपेटरी एक याचं पद आहे, ITI वार्पिंग सायझिंग आणि वाइंडिंग, म्हणजेच वेगळ्या प्रकारच्या मोटरी भरणं किंवा अशा प्रकारची वाइंडिंग असतात ते लोकांना शिकावं लागतात, तर त्या हिशोबाचं म्हणजेच मोटरीच्या संदर्भातला हा एक ट्रेड आहे, तर तो तुम्हाला माहिती पाहिजे। त्यानंतर मिलिंग पर्यवेक्षक ITI वुलन टेक्निशियन, म्हणजे वुलन काम, लोकरीच्या याच्यात काम जे करतो तर त्यासाठी तो शब्द अनुभव पाहिजे। शारीरिक कवायत निदेशक, म्हणजे लोकांना हे करायला, म्हणजे शारीरिक व्यायाम शिकवणं किंवा योगा वगैरे करायला लावणं, फिजिकल घेणं, त्या संदर्भातले शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा समतुल्य असेल, म्हणजे मला असं वाटतं याला फिजिकलचे जे ट्रेनिंग आहे BPED वगैरे ते चालतील त्याच्यामध्ये। शारीरिक शिक्षण निदेशक एकच पद आहे, शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र BT पदवी। त्यानंतर टोटल जागा आहेत 255, वयाच्या 8 1 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्ष मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष शिथिल आहे। नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात कुठं पण आहे। आणि फी खुला वर्ग 1000, मागासवर्गीय
त्याच्यानंतर याच्यामध्ये मागासवर्गीय आणि अदुग म्हणजेच काय जे आपण EWS, तर याच्यामध्ये 900 आणि माजी सैनिकांना ही मात्र फी नाही आहे. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा की याच्यामध्ये आता ही जाहिरात हे करण्याच्या ऐवजी आता मी तुम्हाला स्पष्टच या ठिकाणी सांगतोय की ही परीक्षा लवकर होणार आहे, TCS घेणार आहे आणि TCS सारखी बॅच आम्ही जी घेतली त्यासारखी बॅच तुम्हाला दुसरे कुठेच मिळणार नाही. पुरा TCS पॅटर्न फॉलो केला आहे. तुम्हाला TCSचे टोटल 8 पुस्तकांचा संच या ठिकाणी फ्री ऑफ चार्ज मिळणार आहे. आता मी या बॅचबद्दल सांगतोय. ह्या बॅचचं ड्युरेशन तुमचं साधारणतः 6 महिन्याचं राहील, पण तुमची परीक्षा मी तुम्हाला सांगतो 2 ते 2.5 महिन्यामध्येच होणार आहे. कारण TCS जास्त घोळत ठेवत नाही, तुमची परीक्षा पटकन घेऊन टाकणार आहे ती. तर याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की TCS ही परीक्षा घेत आहे आणि या परीक्षांचा चांगला अनुभव आहे. मराठी इंग्लिशचे माझे ॲज इट इज कॉपी झालेले प्रश्न येतं आणि TCSसाठी माझं होकॅबचं पुस्तक या संचमध्ये नाही, तर ते होकॅबचं पुस्तक मात्र घ्या, कारण ते 4 कलर पुस्तक आहे, ते महाग पुस्तक आहे थोडंसं. मार्केटमधून घ्या. TCSची पूर्ण होकॅबलरी माझ्या पुस्तकातून आणली. त्याच्यामुळे हे पहा, आता या बॅचची फीस आहे 1999. ही बॅच साधारणतः 10 तारखेपासून सुरू होईल आणि याच्यामध्ये रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्हाला ऑलरेडी मिळतील आणि आम्ही लाईव्ह घेणार. लाईव्हमध्ये परत सिलेबस घेणार आणि रेकॉर्डेड व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला जर कोणाला घाई असेल तुम्ही रेकॉर्डेड पाहू शकता आणि आम्ही लाईव्ह पण घेणार येतं. असे दोन्ही प्रकारची बॅच राहील. म्हणजे लाईव्हचं पूर्ण शिक्षण वेगळं राहील आणि ही 1999 बॅचची किंमत राहील आणि पुस्तकं 1600 रुपयाची फ्री आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये पोस्टल चार्जेस फक्त पुस्तकांसाठी तुम्हाला 300 रुपये भरावे लागतील आणि बुकसाठी तुम्हाला जो क्रमांक दिला आहे 70 20 12 18 93, तर त्याच्यावरती तुम्हाला बुकसाठी संपर्क करायचा आहे. 300 रुपये 8 पुस्तकांसाठी पोस्टल चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील. जर तुम्ही इथं क्लासवरती आले तर 300 रुपये द्यायची गरज नाही तुम्हाला, तुम्ही तसे घेऊन जाऊ शकतात पुस्तकं. तर अशा प्रकारे 1999 रुपये फीस आहे बॅचची. 255 जागा येतात आणि सुंदर बॅच आहे आमची, ती तुम्ही खरेदी करू शकता. 90 11 025 700 या नंबरवरती तुम्ही कॉल करून याबद्दल आणखी इन्क्वायरी करू शकता. पूर्णपणे बॅच आहे TCS पॅटर्नची आणि ॲपमध्ये 165 क्रमांकाची बॅच इथं 64 झाले, तर 165 क्रमांकाची बॅच जी आहे तर ती त्या ठिकाणी लॉन्च केली आपण इथं. तर 165 क्रमांकाची बॅच तुम्ही द विनर स्टडी सेंटर या ॲपवरती तुम्ही खरेदी करू शकता. हे ॲप प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. तुम्ही डाउनलोड करून ही 165 क्रमांकाची बॅच 199 रुपये भरून घेऊ शकता. 1999 रुपये भरून घेऊ शकता. त्याच्यामध्ये 1600 रुपयाची पुस्तकं फ्री येतं, पण पोस्टल चार्जेस मात्र तुम्हाला 300 रुपयाचे त्या ठिकाणी लागणार आहेत. ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची राहील, याची नोंद घ्यायची. बॅचचं टायमिंग तुमच्याकडे राहील बॅच 6 महिने. 6 महिन्यानंतर ती बॅच तुम्हाला दिसणार नाही, परंतु जर तुमची परीक्षा लवकर जर झाली तर त्यासाठी टोटल सिलेबस रेकॉर्डेड टाकले. कारण आम्ही आत्ता जी पुरवठा निरीक्षकाची बॅच घेतली होती ती पूर्णपणे कंप्लीट केली. लक्षात ठेवा, माझा सिलेबस कालच संपला आहे मराठीचा आणि इंग्लिशचा पण संपत आला आहे. म्हणजे आम्ही एकदम फास्ट, ज्याला म्हणतो ना फास्ट ट्रॅक म्हणल्यानंतर फास्टच बॅच घेतली. तसं तुम्हाला अजून वेळ आहे, 2-2.5 महिने तुमचा सिलेबस एकदम कम्फर्टेबल कव्हर होईल. तर ह्या बॅचचा सगळ्यांना लाभ घ्या अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.